गरिबीशी झुंज देणाऱ्या कुटुंबाचा आधार हरपला. गिरणा नदीत बुडालेला 19 वर्षीय युवकाचा मृतदेह सापडलाय. देवळा तालुक्यातील महाल पाटणे येथे गुरुवारी दुपारी 3 ते 3:30 वाजेच्या दरम्यान घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर शोकमय झाला आहे. क्रिकेट खेळल्यानंतर मित्रांसोबत गिरणा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेला 19 वर्षीय युवक खोल पाण्यात बुडाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार कल्पेश बाबाजी भांडोरे व 19 वर्ष हा आपल्या मित्रांसोबत दुपारच्या सुमारास क्रिकेट खेळत होता. खेळ संपल्यानंतर उन्हाची तीव्रता अधिक असल्याने तो मित्रांसह महाल पाटणे येथील गिरणा नदीपात्रात थंड पाण्यात पोहण्यासाठी गेला होता. मात्र पोहत असताना कल्पेश अचानक खोल पाण्यात गेला आणि काही क्षणातच तो मित्रांच्या नजरेआड झाला. मित्रांनी आरडाओरडा करत त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र बराच वेळ शोध घेऊनही त्याचा कुठलाही मागमूस लागला नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिसरात मोठी गर्दी झाली. मालेगाव येथील तायरा किल्ला ग्रुपला पाचारण करण्यात आले होते. दरम्यान देवळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनय देवरे यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर अग्निशामक दलाने नदीपात्रात उतरून शोध मोहीम राबवली असता कल्पेशचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. या घटनेनंतर घटनास्थळी एकच हळहळ व्यक्त करण्यात आली. देवळा पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह पुढील उत्तरीय तपासणीसाठी देवळा येथील शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. विशेष म्हणजे कल्पेशच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचे सांगितले जात आहे. गरीब परिस्थितीत दिवस काढणाऱ्या या कुटुंबाचा तरुण आधार कायमचा हरपल्याने महाल पाटणे परिसरात शोककळा पसरली आहे. आईवडिलांचा आक्रोश पाहून घटनास्थळी उपस्थित नागरिकांचेही डोळे पाणावले. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर्नलिस्टसाठी विशाल हिरे, मालेगाव. आणि एकटे ना त्याच्यामुळे